तून आहे। साप्ताहिक मार्मिकचा 64वा वर्धापन दिन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख आणि मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर दादर इथं पार पडलाय। मार्मिकच्या वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालंय। वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी जुन्या आठवणी जागवलेल्या आहेत आणि कुंचला ते मशाल या वाटचालीबाबतही त्यांनी भाष्य केलंय। शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटला। कदाचित चंदूमामा तेव्हा हजर असणार आणि त्या नारळातून जे काही शिंतोडे उडाले, मी अनेकदा सांगितलं, मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख झालो। हा सगळा वारसा घेऊन मी पुढे जातोय। मला कल्पना नाही मी तो वारसा किती समर्थपणाने पुढे नेतो, पण आपण सगळेजण आहात त्याच्यामुळे मला मी काय करतो याची पर्वा नाहीये। तुम्ही माझे सगळे सोबती आहात आणि तुम्ही सगळे साथ सोबत अगदी संकटात सुद्धा देताय म्हटल्यानंतर मी शत्रूची पर्वा का करू? मी कशाला पर्वा करू? मशाल उगाच नाही घेतली मी, ही मशाल आहे। मशालीला दुसरं नाव आहे पलिता। त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखांनी केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत, तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे दोन दिल्लीमध्ये बसलेत, ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवाकरजी, मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दाने थोडंसं बोलतो, शब्दाने थोडंसं जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते। मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही, लावणार की नाही?